नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी काही दिवस पाऊस लागान गेल्यामुळे वातावरण सगळं निसर्गरम्य झालेलं असा. तर काही दिवसांपूर्वी आमच्या घरात पाहुणा इल्लेला. तर त्याच पाहुणा पुन्हा रूपी आपल्या घराकडे जाता. मग हडसून जाता म्हणजे काय ना काहीतरी ते का भेट देऊकच आहे. कारण की हो सर आपल्या कोकणकरांची खास आपली एक मायेची एक आठवण असता. तर म्हणजे त्यासाठी जागा आमच्या घरात खूप दिवसांनी खूप चांगलं पदार्थ बनता, जो की कोकणकरांचं खूप आवडीचं असता. तर ते काय शिरवाळे असं म्हणतात. तर म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी आमच्या घरात शिरवाळे बनतात. शिरवाळ्यांच्या स्वरूपात आम्ही आमच्या प्रांजूक भेट दितलं. तर ते का घराकडे भरण्यासाठी माझ्या मामाकडचे आजोबा आज इल्लेले असं 10:30च्या बसने. आजोबा येताना आजीन खूप अशी भेट पाठवलेली असा काय काय. तर आपण आता आजीन काय काय भेट पाठवल्यान तर आपण बघूचा असा. आणि आता शिरवाळे पण करू घेऊचे असत. त्यासोबतच प्रांजूक पण हिससून काय ना काहीतरी भेटीच्या स्वरूपात जितके आमच्याकडे असतं आम्ही तितक्या देतलो. चला तर म्हणजे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर शिरवाळ हे पदार्थ जो असा तांदळाच्या पिठापासून केलं जाता. आणि प्रामुख्याने आमच्या घरात वालाईच्या पिठापासून तो जास्त करून बनवलं जाता. वालाईच्या पिठा कितकी चवदार असतं आणि त्यामुळे ते शिरवाळे जे असतात ते खूप चविष्ट होतात. चला तर म्हणजे सुरुवात करूया. अगोदर खाली जाऊया. मी टेरेसवरती इल्लेले होते. मागे तुम्ही बघू शकता डोंगर रांगांवरती धुक्या सगळा पसरलेला असा. जरा खाली जाऊया, पाटल्या जरा बघूया, पाणी वगैरे तापत ठेवलेला असा सगळा. त्यानंतर भेट बघून घेऊया. उकड काढण्यासाठी बघूनात पाणी तापत ठेवलेला. तर म्हणजे टेरेसवरनं सरळ खाली येले. मम्मी भेट म्हणून आंबे वगैरे असतात मागे मानकुलचे बेडरूममध्ये. तर ते पिशवीत भरतात. आता सगळी तयारी चालू झालेली असा पाठवणीची. तर आजीनं आमच्या मामाकडनं भेट दिलेली आहे पाठवून. ती मी तुमका दाखवते. तर ही बघा इडली पाठवून दिलेली असतात. तशी जी पर्स होतील तिच्या पालेभाजी वांगी. गेल्या काही आठवड्यांमध्येच मानकुलचे आंबे उत्तरणी केलेलं. त्याबाबतचं ब्लॉगसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेलो. तर मावशीकडे भेट म्हणून आंबे देण्यासाठी आम्ही पिशवीमध्ये भरून घेतो. त्यासोबतच नारळ, टायकळ अशी बारीक सारीक जी छोटी जी आपल्या कोकणात गावता तर सगळा भेट म्हणून द्यायचा होता. घरात सगळीकडे ना पाठवणीची म्हणजे भेट मम्मी देतात. तर आमच्या कोकणातून आंबोलीच्या भागांमध्ये भेट म्हणजे काय तर आंबे आणि आता शिरवाळे करतो आम्ही. तर ती सगळी तयारी चालू झालेली असतात. आता बघता आजोबा आमचे 10च्या बसने येलेत. आता 11 वाजत इलेले असत. आता पाटल्यादारकच उकळणीसाठी पाणी वगैरे तापत ठेवलेलं असा. आता बॅग पॅकिंग वगैरे सगळं चालू आहे. त्यानंतर आम्ही शिरवाळे काढून घेतलं. तर तडे 2 नारळ आजी आणि मावशीकडे अशी भेट आणि आंबे वगैरे घालून आता आम्ही ना शिरवाळ्यासाठी केळीचं सॉप लागता आणि पानं पण लागतात केळीची. तर ती काढण्यासाठी इलं मावशींचीच असं ती सर. ते बघ तसे मोडतले नाही काढले. मी आता सॉप काढून घेता, जा की अत्यंत महत्त्वाचं असतं शिरवाळे करताना. कारण की शिरवाळ्यांचा आकार काढताना ना ह्या सोपाचा बऱ्या प्रकारे वापर केला जाता. बघा आई आता पीठ चाळून घेतली. तर प्रांजू शिरवाळ्यांसाठी शेवगो घेऊन येला मामींकडसून. ठे खाली तर बघा असं असतं शेवगो उचल लाकडी. आणि मंडळी हिच्यात आम्ही पाणी उकळत ठेवलेला असा. या पीठ असा चाळल्याला पीठ घ्यायचं लागतं वालायचा. पाणी उकळा येऊ काय बरा, कारण की ह्याच्या आपणाक आता उकळलेलं पाणी पीठ भागवून घेऊचा लागता. मम्मी बाकीकडे तयारी करून घेता आणि सॉप पप्पा निसर हाडलेले धुवून वगैरे घेतला न्यात. पाणी खूप उकळला ना तर शेवग्यात गरम पाणी घालता. म्हणजे जर चिकट असला तर त्या विरघळून जाता ना.
दादागिरी तुझी चलाची ना. आम्ही पण गेला केलं. शिरवाळे. आता परत कधी येताला? बघूया. गणपती रवला 15 दिवस तर रवलास ना. तर मम्मी आता पीठ भागवून घेता. शिरवाळे पदार्थ असताना ह्यो 4-5 जणांनी मिळून करूक बरो पडता शेजारी पाजाऱ्यांनी. नका शिरवाळे घाला, शिरवाळे घाला. प्रांजू गावट शिरवाळ्यांना. मग घे आमचं बघा काय तरी. गौरी मामी पण इल्लेली हडे बघ्यावरती बघ. भागा गोया पीठ भरा. काय घ्यायला तेव्हा तर आता पीठ भागलेलं आता ना छोटे छोटे गोळे करून लांबट करून ह्याच्यात टाकू काय. मुसळ्यात बरे पडतात उन्हान लांबट केलेले बरे असतात. खोल्यांक तेल लावूया. तर शिरवाळी इसं टाकतलो आम्ही खोल्यांवरती. तर शिरवाळी आम्ही इसं टाकतलो केळीच्या पानांवरती. त्यासाठी इसर ठेवलं केळीची पानं ते का जरा जरासं तेल लायतलं. आणि जे गोळे जे असतात टाकलेले होते उकळीसाठी ते पण आता शिजलेले असतात. बघ पीठ दिसतं का बघा. लांब नाही लांब नको आता हो. गर्दी मंडळी शिरवाळी आता गाळून घेतलेला असतो आम्ही. वाल्याचं पीठ असल्यामुळे पांढरं शुभ्र येतात आणि मस्त असतात. आणि शेवगो पण चांगलं असा त्याच्यामुळे गळतात पण चांगले बघा. तर मंडळी शिरवाळे आम्ही गाळून घेतलेलं असं. वालायचं पीठ असल्यामुळे शिरवाळे एकदम पांढरे शुभ्र येतं. आणि पीठ पण मस्त झालेलं बघू शकताय तुम्ही. त्यामुळे एकदम पांढरं शुभ्र झालेलं असं. केळीच्या सोपाचा अशा प्रकारे वापर केला जातो. जेव्हा शिरवाळेपासून प्रेशर टाकलं जातं शिरवाळी काढण्यासाठी. पिठाचं गोळं जेव्हा घातलं आता शेवग्यात तेव्हा खाली असे हे शिरवाळे तयार होतं. त्याच्यात पुन्हा सोप असतं. तर मंडळी शिरवाळे आमचे काढून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम पांढरेशी पीठ वाटतं. श्वेत कलर इल्लेला त्यांका वांगणाच्या पिठामुळे. शिरवाळे आमचे तयार झालेले असतात. ह्यावेळेसचे शिरवाळे खूप मस्त झालेले असतात कारण की हे वालायच्या पिठापासून झालेले असतात. तर बघू शकता एकदम चविष्ट. हे का चौकोई करताला काय गिळाक डायरेक्ट. घे ते आता गहू असतात त्याच्यात. फक्त गहू आणि तांदूळ ह्या पॅन जा सांगा ना जा. आजीच्या पाया पाड, आजीच्या पाड. आता चतुर्थी सकाळी उठला ताईला विचारून मी आता नाही जायचं ना सांगितलं. अचानक ठरला जायचं. तीनची बस सध्या बसचा जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मामा जातला मळ्यात. तर आजोबा आणि प्रांजल आता त्यांच्याबरोबर जातले. म्हणजे पुढसून त्यांना बेळगाव कोल्हापूर कसले तरी एक बस गावात. त्याच्यामुळे भरपूर दिवस राहला. आता बघूया परत कधी गणपतीत येत. परत गणपती सोम दादा खड्या
आजा पिशी कशी घेतलो मध्ये ठेव. मध्ये ठेव हा चल गो बायू बाय बाय चल हा मस्त घेऊ नको हा जा पप्पा येतो ना मला आम्ही पोस्ट करतो ना बारीक तोंड केलं